आरवने ती फुलदाणी इतक्या काय रागात फोडली की त्यांचे सर्वत्र पसरलेले तुकडे गोळा करतानाही त्या स्टाफला नक्कीच नाके नऊन येणार होती. आणि त्यातलाच एक तुकडा काही अंतरावर उभा असलेल्या अग्नियच्या पायाखाली आला. तसा इथे रॉकीही अगदी स्तब्ध झाला, कारण समोर आरवला इतक्या रागात बघून तोही अगदी शॉक झालेला. आरवचा तो राग बघून सुवर्णाने भरलेल्या डोळ्यांनी तोंडावर हातच ठेवला. रागाने अक्षरशः लाल भडक झालेला तो. त्याला त्याचा राग हँडलच करता येत नसल्याने त्याचे श्वासही कमालीचे फुलले होते. आज इतक्या वर्षात त्या वास्तुताला एकूण एक सदस्य आरवला इतक्या भयानक रागात बघत असेल. प्रचंड खवळला होता तो, पण या रागात कुठला अहंकार नव्हता, तर हृदयाच्या तळाशी एका कोपऱ्याला अगदी लपवून ठेवलेली एक खोल वेदना होती. एक अशी जखम ज्यावर काकांनी जणू मुद्दामून मीठ चोळलेलं. त्याच्या या आक्रमक कृतीवर काका रागात पुढे येणार. तोच काही अंतरावर खिशात हात घालून उभ्या असणाऱ्या अग्नेयवर त्यांची नजर पडली आणि त्यांचे डोळे मोठे होऊन ते जागीच थिजले. अग्नेयला त्याच्या या कालकेय सोबत बघून आता मात्र त्यांचं शरीरही किंचित थरथरू लागलं. तरी त्यांनी भीतीचा लवलेशही चेहऱ्यावर दाखवला नाही. कमालीचं धीट आणि कपटी व्यक्तिमत्व होतं त्यांचंही, पण अग्नेयची त्यांच्यावर असलेली ती गोठवणारी थंड नजर बघून मात्र त्यांनी रागात नजर फिरवली आणि ते 2 पावलं स्वतःहून मागे झाले. पण आता आत्याबाईंच्या घशाला मात्र अग्नेयाला बघून कोरड पडली ना, कारण तिचा हा भाचा किती गुणाचा आहे हे तिला चांगलंच माहीत होतं. या वाघाला बघून या सगळ्यांची इतकीच फाटते तर कशाला ना त्याच्या वाट्याला जातात ही लोक. म्हणजे काशी ह्यांनी स्वतः घालायची आणि तो स्टार्ट झाला की बदनामही त्यालाच करायचं. ये कहा का इन्साफ हुआ भाई. आरवने त्याचा राग सहन न होऊन समोरच्या टीपॉयवरचं ते छोटस प्लांट उचलून त्याने फेकायला हात वर केलाच होता की समोर अग्नेयाला बघून त्याचाही हात हवेतच राहिला. पण मगाचपासून त्या भडकलेल्या डोळ्यात आता काठोकाठ पाणी मात्र भरून आलं आणि ते बघूनच इथे अग्नेयाच्या खिशात आल्या मुठी इतक्या काही घट्ट आवळल्या गेल्या की त्याच्या गळ्यापर्यंतच्या सगळ्या शिरा टम्म फुगून वर आलेल्या. जबडाही रागाने आवळला गेला होता, पण अजूनही अगदी निर्विकार चेहरा होता त्याचा आणि त्याचे हेच एक्सप्रेशन तर सर्वात घातक होते. अग्नियाला बघून सुवर्णाचाही हुंका बाहेर पडला. तसं नित्याने पटकन खाली येत तिला सावरत मिठीत घेतलं, पण तिच्या डोळ्यातले अश्रू मात्र आरवसाठी निरंतर वाहत होते. त्याला इतक्या वेदनेत बघून तिचं हृदय किती तुटत होतं हे ती त्याला कसं दाखवणार होती ना. त्याच्या वडिलांचा विषय त्याच्यासाठी किती सेन्सिटिव्ह टॉपिक आहे हे या घरात एकूण एक जण जाणून होता, म्हणून त्याच्या समोर कधीही त्याच्या वडिलांचा विषय आजी किंवा सुवर्णा देखील काढत नसत. पण आज तोच विषय अशा प्रकारे त्याच्या समोर आणलेला की त्याचा राग अनावर झाला. अग्नेयाची नजर एक वार फक्त आरववर होती. त्याच्या भावाला आज या अवस्थेत बघून पूर्ण जगाला आग लावायची इच्छा होत होती त्याची, पण तरी फक्त त्याच्याकडेच बघून अजून तरी शांत होता तो. अग्नेय आता दीर्घ श्वास सोडत स्वतःला शांत करत जसा आरव जवळ जाणार तोच सिया त्याच्या जवळ आली. अहो, आणि तिने भरलेल्या डोळ्यांनीच नकारार्थी मान हलवली. अग्नेयसाठी आरव काय आहे हे तिला चांगलंच माहीत होतं, पण तिला आता घरात कोणताच तमाशा नको होता, कारण या नसत्या महाभारताने सर्वात जास्त वेदना आजी आजोबांनाच होणार
हे जाणून होती ती, पण तिच्या डोळ्यात पाणी बघून इथे अग्नेयच्या नजरेत रक्त उतरलं ना. आज त्याच्या हृदयात राहणाऱ्या तिन्ही व्यक्तींच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर वेदना बघून इथे ह्या क्षणी काका आणि आत्याचं शिर धडापासून वेगळं करायची त्याची तीव्र इच्छा झाली. पण नात्यांच्या त्या सो कॉल्ड बेडीत हात अडकले होते त्याचे. जाणा, जर तुझ्या डोळ्यातून पाण्याचा एक ड्रॉप जरी खाली पडला, देन आय स्वेअर प्रिन्सेस, पुढच्या सेकंदाला या मेन्शनला पेटवून टाकेन मी. अग्नेयची ती करडी नजर आणि खोल गेलेल्या आवाजावरूनच सियाला त्याचे दाबून धरलेल्या रागाची प्रचिती आली आणि तिचं सर्वांग येणाऱ्या प्रलयाने थरकापून उठलं. त्याच्या कपाळावरची ती तडतडणारी शीर बघून ती काही बोलूच शकली नाही. ह्या क्षणी त्याला अडवणं केवळ अशक्य आहे हे जाणून तिने पटकन तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. कारण तो कधीच पोकळ धमक्या देत नाही हे तिलाच काय, तर तिथे उपस्थित एकूण एक व्यक्तीला माहीत होतं. दॅट्स लाईक माय गुड गर्ल. तिने त्याचं बोलणं लगेच ऐकलं म्हणून त्या पेटलेल्या रागातही तो अगदी गालात हसला आणि त्याने तिच्या गालावर प्रेमाने थोपटत तिच्या कपाळावर दीर्घ ओठ टेकवून तो तसाच आरवकडे गेला. इतक्या रागातही तिच्या बाबतीत खूपच संयमी होता तो, कारण ती त्याच्या रागाला किती घाबरते हे त्याच्या डोक्यात अगदी फिट बसलेलं. म्हणून उगाच स्वतःच्या रागाचं प्रदर्शन तो तिच्या समोर तर मुळीच करणार नव्हता. पण इथे सियाची जशी सुवर्णासोबत नजरानजर झाली, सियाने नकारार्थी मान हलवत नजर झुकवली. तसं इथे सुवर्णाचं अंग थरथरू लागलं. अग्नीला अडवणं आता कोणानेच शक्य नाही जाणून तिने भीतीने हतबल होऊन तिची व्हीलचेअर घट्ट पकडली. आता पुढे काय होणार ह्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. अग्नेय जसा आरव समोर आला, आरवने त्याच्या डोळ्यात काटोकाट भरलेलं पाणी अडवत चेहरा झुकवला. हातातला तो छोटासा प्लांट त्याने मगाशीच परत जागेवर ठेवून दिलेला, पण अजूनही त्याचा राग त्याने दाबून धरल्याने त्याच्या शरीराची होणारी थरथर अग्नेयला लांबूनही स्पष्ट जाणवत होती. त्याच्या बछड्याची ही अवस्था बघून अग्नेयने फक्त त्याची मान हलकी तिरकी केली. तसं मागे उभ्या रॉकीला त्याचा इशारा समजला आणि पुढच्या सेकंदाला पूर्ण स्टाफ त्यांच्या क्वार्टर्स मध्ये निघून गेला होता. लुक ॲट मी. अग्नेयने त्याचा राग आवरत त्याचा आवाज अगदीच नॉर्मल करत परत आरवकडे पाहिलं, पण आरवची त्याच्या बाईकडे बघायची हिम्मतच होत नव्हती. घाबरलं होतं ते लेकरू. आरव, मी काय बोललो ते ऐकायला आलं नाही का तुला? आता अग्नेयचा किंचित रागीट झालेला आवाज कानावर पडताच इथे सियाचं काळीच धडधडलं ना. उगाच हा राक्षस तिच्या बाळावर रागवेल या भीतीने ती लगबगीने पुढे येत पटकन आरवचा हात पकडते. आरू, राजा ते बोलतायत ना तुझ्याशी, ते तुला ओरडणार नाहीत. सियाला आरवसाठी इतकं तळमळताना बघून इथे अग्नेयचा कंठही सुवर्णा आणि आजी सोबत जड झाला. खरंच तिचा आरववर किती ते निस्वार्थ प्रेम होतं. सियाच्या सांगण्यावर आरवने पूर्ण हिम्मत एकवटून वर पाहायला त्याची नजर थेट अग्नेयच्या त्या करड्या पण तितक्याच कठोर नजरेला भिडली आणि बस भाई. पुढच्या क्षणी त्याने अग्नेयला इतकी काय घट्ट मिठी मारली की अग्नेयनेही डोळे घट्ट मिटून घेतले. पण आरवला असं तुटताना बघून काका आणि आत्या सोडली तर बाकी सगळ्यांना मात्र गहिवरून आलं. सुवर्णाला तर आपल्या पिल्लांना बघून किती ते भरून आलं. आजही तिच्या अग्नीने तिच्या आरवला सांभाळून घेतलेलं, पण इथे त्याचं बछडं त्याच्या काळजाशी लागताच अग्नेयनेही त्याला इतक्या काय घट्ट हृदयाशी लावलं
की जणू आता कोणी आरववर साधी नजरही उचलली असती तरी पुढच्या क्षणी समोरच्याचं शरीर त्याने इतक्या काही तुकड्यात कापलं असतं की ते कोणाचं आहे हेही ओळखू आलं नसतं. आरवने भलेही अग्नियेच्या मिठीत डोळे आणि तोंड घट्ट दाबून धरलेलं तरी त्याच्या डोळ्यातून वाहणारे ते अगिनत ओघळ अग्नियेच्या खांद्याला भिजवत होते आणि त्याच्या त्याच तप्त अश्रूंनी इथे अग्नियेच्या शरीरात आला एकूण एक अणुरेणू पेटून उठलेला. अक्षरशः त्याच्या शरीराची आग आग होत होती. डोंट तो आरवला असं कमजोर पडताना बघून काही बोलायला जाणार तोच त्याचं लक्ष त्यांच्या बाजूला उभ्या त्याच्या प्रिन्सेसवर गेलं जी ओढ दाबून तिचं रडू आवरण्याचा किती तो वेडा प्रयत्न करत होती. तिची ती मेन्शन वाचवण्याची धडपड बघून त्याला हसावं की रडावं तेच कळेना आणि त्याने मनातच त्याच्या या दोन्ही वेड्या जीवांना बघून नकारार्थी मान हलवली. ही दोघच तर अशी होती ज्यांच्या समोर हा अग्निहोत्री स्वतः वाकूही शकत होता आणि जगाला वाकवूही शकत होता. अग्नी, अरे दादा आणि मी तर आरवला फक्त समजावत होतो. आता तो आमच्याही मुलासारखा आहे म्हटल्यावर इतका हक्क तर आहेच ना आम्हाला. 15 मिनिटांपूर्वी अग्नीने आरवला सियासोबत त्याच्या रूममध्ये पाठवून दिलेलं आणि नित्याही त्यांच्या बरोबरच गेली होती. म्हणून आता सगळे हॉलमध्ये जीव मुठीत घेऊन उभे होते तर अग्निय मात्र त्याच्या किंग चेअरवर दिमाखात बसून काका आणि आत्याकडे आळीपाळीने बघत होता. भले त्याची नजर थंड होती पण त्यातही अगदी रक्त गोठून उठेल इतकी आग दिसत होती त्यांना. आत्या, कोणी सांगितलं तुम्हाला की तुमचा माझ्या आरववर हक्क आहे म्हणून? तुम्ही विसरत असाल तर मी पुन्हा आठवण करून देतो. मी आधीही सांगितलं होतं आत्या की माझ्या फॅमिलीवर माझा सोडून कोणाचाच हक्क नाही आहे. मग कोणत्या अधिकाराने तुम्ही माझ्या भावाला बोलत होता आणि त्याला काही बोलण्याचा तुमचा संबंध तरी काय आहे? अग्नियचा शांत पण तितकाच भेदक आवाज बघून इथे देविका क्षणातच गार पडली. पण या काल आलेल्या मुलाला तिच्यावर नेहमी सारखी दादागिरी करताना बघून तिला आता रागही आला. अरे मग तो काहीही बोलला तरी आम्ही खपवून घ्यायचं का? आता देविकाला काहीशी चीड येताच तिचाही आवाज वाढला. पण इथे आपल्या मुलीची होणारी दशा आठवून आजीने डोक्यावर हात मारून घेतला. तो तुम्हाला काही बोलला होता का? अग्नियच्या या थेट प्रश्नाने देविका थोडी चाचपली. तो आमच्या आईशी उद्धट बोलत होता ते आम्ही कसं खपवून घेणार होतो अग्नी? जर कोणी तुझ्या आईशी असं बोलत असतं तर तुला तरी चाललं असतं का? काकांनी देविकाची बाजू सावरत अग्नियला सुणवून दाखवताच अग्नियचे डोळे आणखीनच थंड पडले. काका, माझ्या मॉमशी कोणी उद्धटच काय तर नजर उचलून बोलायची जरी हिम्मत केली तरी हा अग्नी त्याच्या डोळ्यासोबत त्याची जीभही हासडून टाकायला कमी करणार नाही. आणि राहिला आजीशी आरवणे उद्धट बोलायचा प्रश्न तर आजी, अग्नियच्या पहिल्या वाक्यावर सदम्यात गेलेला काका त्याने त्यांच्या आईला हाक मारल्यावर भानावर आला. नाही तर ते अग्नीच्या डोळ्यात आला तो आत्मविश्वास बघूनच काका शॉक झालेले. कारण ते जाणून होते तो जे बोलतोय ते करण्याची पूर्ण धमक होती त्याच्यात. अग्नियची मान आजीकडे वळली. आजी, आरवच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं का? अग्नियचा आवाज त्याच्या आजीशी बोलताना ऑलमोस्ट शांत झालेला. मला का त्या भुरट्याचा राग येईल? मुळात आमचं नातच असं आहे की आम्ही दोघंही एकमेकांची कळ काढल्याशिवाय राहूच शकत नाही. आणि मगाशीही तो ऑलरेडी वैतागला होता. त्यात मीच त्याची खोडी काढली म्हणून चिडला तो. आजीचं एक्सप्लेनेशन ऐकून इथे काका आणि देविकाने दात ओठ खाल्ले. म्हणजे या बाईसाठी ते दोघं उभा राहतायत
तर ही बाईच त्यांना पाडत होती. आता आजीचं ऐकून अग्नीने त्याची नजर परत काकावर आणली आणि तो त्याचा आवाज शांत ठेवतच म्हणाला, आत्या आणि काका, फर्स्ट ऑफ ऑल हे घर माझं आहे. सो इथे माझा आरव कोणाचा मर्डर जरी करतोय तरी ती केसही क्लोज करायला किंवा हाईड करायला त्याचा हा बाप समर्थ आहे. मग त्याच्या वागण्यावरून कोणी काही बोलण्याचा प्रश्नच कुठे येतो. अग्नियचा आवाज अजूनही नॉर्मल पिचवर असला तरी त्याचे डोळे मात्र कमालीचे भडकले होते. रक्त उतरलं होतं त्याच्या डोळ्यात. पण त्याने स्वतःला आरवचा बाप म्हणून घेतलेला बघून इथे काकाच्या हाताची मूठ चांगलीच आवडली गेलेली. तर त्याचं ते वाक्य ऐकून इथे बाकी सगळे मात्र गार पडले होते. अग्नी, तुला म्हणायचं काय आहे की या घरावर आमचा आता काहीच हक्क नाही राहिला? विसरू नको, इथे आमचे आई वडील राहतात. काकांचा राग आता उफाळून आलेला. मला तेच म्हणायचं आहे जे तुम्ही आता ऐकलं. मान्य, या मेन्शन मध्ये तुमचे आई वडील राहतात, ज्यांची माझी मॉम तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने काळजी घेते. पण हो, या घरावर तुमचा हक्क आहे हा गैरसमज चुकूनही ठेवू नका. हे घर मी स्वतः बांधलं आहे, ते पण आजोबांकडून 1 रुपयाही न घेता. म्हणून हे घर जर कुणाचं आहे तर ते केवळ माझ्या कुटुंबाचं. तुम्हाला इथे राहण्यापासून मी कधीच अडवणार नाही. पण हो, जर पुन्हा तुम्ही माझ्या फॅमिलीवर कोणताही शाब्दिक वार केला तर मी नक्कीच इतका गुड बॉय नाही की पुढच्या वेळीही इतक्या शांततेत बोलेन. आणि सर्वात महत्वाचं काका, आज तुम्ही आरवला बोलून गेलात, पण पुढच्या वेळी मात्र त्याचा हा बाप शांत बसणार नाही. ज्या मुलाला त्याच्या वडिलांचा साधा चेहराही आठवत नाही त्याला तुम्ही त्यांच्याबद्दल बोलूच कसे शकता? तुम्हालाही माहित आहे, डॅडचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा माझा आरव अवघा 2 ते 3 वर्षाचा होता. तरी तुम्ही त्याच्या वर्मावर घाव घातलात. एक लक्षात ठेवा, त्याच्या डोक्यावरून एका बापाचं छप्पर जरी त्या देवाने उचललं असलं तरी त्याला दुसरा इतका मजबूत बापही देवाने दिला आहे की तो त्याच्यासाठी काहीही करू शकतो, अगदी काहीही. अग्नेयची ती दहाड ऐकून काकाच्या कपाळावरचा घाम कानामागून हळूच खाली सरकला. तसा अग्नेयने एक जळजळीत कटाक्ष देविका आणि काकांवर टाकून त्याने रडणाऱ्या सुवर्णाकडे बघून डोळे मिटले आणि आजीला इशारा करून लिफ्टकडे वळला. तसा आजीही या दोघांकडे रागात बघून नर्सच्या मदतीने सुवर्णाला तिच्या रूम मध्ये घेऊन गेली. तरी बरं आजोबा कुणाल बरोबर बाहेर गेलेले, नाहीतर पहिलं या देविकाचंच तोंड त्यांनी फोडलं असतं, जी अजूनही निर्लज्जासारखी रागात धुसमुसत होती. तर काका मात्र डोळ्यात राग आणून स्वतःच्या मिशीला पिळा देत पाठमोऱ्या अग्नियाकडे बघून काहीतरी विचार करत होते. उफ उफ उफ. अग्नियाचा आजचा हा किल्लर ॲटिट्यूड आणि वेडावणारा राग बघून तुम्हीही बेधुंद नक्कीच झाला असाल. पण आजचा हा अग्नेय तुम्हाला कसा वाटला आणि त्याचा आरवसाठी स्वतःला बाप म्हणवून घेणंही पटलं का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांबरोबर ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.